नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। राजकीय नेत्यांसमोर बंडोबांना थंडोबा करण्याचं आज मोठं आव्हान। मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास शरद पवार सकारात्मक सूत्रांची माहिती। मोर्चात एकत्र मात्र निवडणूक वेगळी का लढवता, पवारांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना सवाल। मुंबई महापालिकेत मनसेसोबत जाण्यास काँग्रेसचा स्पष्ट नकार। मारहाणीची भाषा करणाऱ्यांसोबत जाणार नाही, खासदार वर्षा गायकवाड यांची रोखठोक भूमिका। साताऱ्यात दोन्ही राजेंसमोर बंडखोरांचं आव्हान। अर्ज मागे न घेतल्यास कारवाईचा इशारा। अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेणार की नाही याकडे लक्ष। ठाण्यात महायुतीमधील वाद चिघेला। भाजप माजी नगरसेवकाची शिवसेना शाखा प्रमुखाला मारहाण। भाजप आणि शिवसेनेत राडा। मालेगावात जन आक्रोश मोर्चाला हिंसक वळण। आंदोलकाचा कोर्टात घुसण्याचा प्रयत्न। पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज। अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराविरोधात मोर्चा। जी24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी दस्त नोंदणीत अनियमितता आढळल्याचं चौकशी अहवालातून स्पष्ट। दस्त नोंदणीवेळी जुन्या बंद सातबारा उतार्याचा वापर। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मूळ वारस पोलीस स्टेशनमध्ये दाखल। तेजवानीला दिलेल्या पॉवर ऑफ अटर्नीबाबत पोलीस जबाब नोंदवणार। शीतल तेजवानीला व्हीआयपी ट्रीटमेंटबाबत विरोधकांचा सरकारवर निशाणा। तेजवानीला बसायला लाऊंज, घरी सोडायला पोलिसांची गाडी। सरकारमुळेच व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप। 1 कोटी महिलांचे ई-केवायसी अद्याप पूर्ण नाही। ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचं आवाहन। नाशिक जिल्ह्यात आफ्रिकन स्वाईन फिव्हरचा शिरकाव। पाथर्डी परिसर बाधित क्षेत्र घोषित। परिसरातील सर्व डुकरांचे कलिंग करण्याचे आदेश। नागरिकांना खबरदारीच्या सूचना।